विधानसभेवेळी मवियातील तिघांनीही सीएम होण्याचं स्वप्न बघितलं होतं। 3 पक्षांनी हॉटेल विमानं बुक केली होती। अजित पवारांचं विधान। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मविया नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार, सूत्रांची माहिती। राजनाथ सिंह आणि फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती, संजय राऊतांची माहिती। फडणवीस उपराष्ट्रपती पदाच्या समर्थनाबाबत ठाकरेंशी बोलले असल्याचे मजबूत लोकशाहीचं लक्षण, संजय राऊतांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची फडणवीसांसोबत 50 मिनिटं भेट। मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत चर्चा, विकासाबाबत फडणवीसांना आराखडा दिला। भेटीनंतर राज ठाकरेंची माहिती। अनेक जण एकमेकांना भेटतात, भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित। संघाच्या अनुषंगानं कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। घरी स्नेहसंमेलनासाठी बोलावल्यानं गेले, सुनेत्रा पवारांची TV9 मराठीला माहिती। माझी बायको मिनिट टू मिनिट कुठे जाते हे विचारत नाही, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता तर संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका अयोग्य, रोहित पवारांची टीका। बेस्ट पतपेढी या स्थानिक निवडणुका त्या छोट्या गोष्टी। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंचं मोघम उत्तर। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना जामीन। रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। तर FIRमध्ये अजित पवार आणि मुश्रीफांचं नाव, रोहित पवारांची टीका। माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत का? कबुतरखान्याचा मुद्दा राजकीय, पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही। कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं, राज ठाकरेंचं वक्तव्य। कीर्तनकार भंडारेंनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चामध्ये थोरातांनी व्हिडिओ दाखवले, तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारेंचा आरोप। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डींचा अर्ज दाखल, तर NDAकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। पुणे जिल्ह्यामधील वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। फडणवीसांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, राजगड नावाला केंद्र सरकारचीही मान्यता। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले। स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीकाठच्या वसाहतीमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर। कोल्हापूर शहर परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती, अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, भीमा नदीकाठच्या पिकांचं नुकसान। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून 7,735 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर रशिया दौऱ्यावर। S जयशंकर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। प्रादेशिक सुरक्षा, आशिया पॅसिफिकमध्ये स्थिरता याबाबत चर्चेची शक्यता। भटक्या कुत्र्यांना उचलण्यासाठीच्या दिल्ली पालिकेच्या परिपत्रकाच्या विरोधात याचिका, याचिकेवर तातडीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार। दिवाळी छठपूजेदरम्यान रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची घोषणा।